बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आप सरकारने वृद्धांसाठी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली। या योजनेत 80,000 नवीन वृद्धांचा समावेश करण्यात आलाय। यापूर्वी 4.5 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता। आता 5 लाखांहून अधिक वृद्ध या योजनेच्या कक्षेत येणार आहेत। 60 ते 69 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 2,000 रुपये दिले जातील, तर 70 वर्षावरील वृद्धांना दरमहा 2,500 रुपये मिळणार आहेत। या योजनेची घोषणा करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की मी त्यांच्या आशीर्वादाने तुरुंगातून बाहेर आलोय। त्यांचे आभार मानण्यासाठी ही योजना आहे। दिल्ली विधानसभेचा सध्याचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे। येत्या 2 महिन्यात निवडणुका होऊ शकतात। गेल्या विधानसभा निवडणुका फेब्रुवारी 2020 मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये आम आदमी पक्षाने पूर्ण बहुमत आणि 70 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या। केजरीवाल म्हणाले, मागील सरकारच्या तुलनेत निवृत्ती वेतन दुप्पट। सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, देशातील ज्येष्ठांना सर्वाधिक पेन्शन दिल्लीत दिली जात आहे। दुहेरी इंजिन सरकार असलेल्या इतर राज्यांमध्ये पेन्शन खूप कमी आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्रात एकाला दरमहा 500 रुपये आणि आसाममध्ये 600 रुपये दरमहा मिळतात। 2015 मध्ये आमचं सरकार आलं तेव्हा आम्ही दिल्लीत पेन्शन दुप्पट केली। पूर्वीची सरकारे 60 ते 69 वयोगटातील वृद्धांना दरमहा 1,000 रुपये देत असत। आम्ही ते 2000 मध्ये केलं। 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा भत्ता 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये प्रति महिना करण्यात आलाय। आपची रेवडी पे चर्चा मोहीम 22 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली। तेव्हा केजरीवाल म्हणाले होते की संपूर्ण दिल्लीत 65,000 सभा होणार आहेत। आमच्या सरकारच्या 6 मोफत रेवडी असलेल्या पॉम्पलेटचं वाटप करणार। उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा प्रदोत पद नियुक्ती करण्यात आली आहे, तर आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश विनम्रपणे स्वीकारावा लागतो, अन्यथा आदित्य ठाकरे यांची विधानसभा गटनेतेपदी निवड व्हावी असं माझं स्वतःचं मत होतं, असं भास्कर जाधव म्हणाले। पण आता आदित्य ठाकरे यांची विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून त्यांची निवड झाली आहे। तसंच राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं अशी रीतसर मागणी करणार असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं। शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला। या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। उद्धव ठाकरे विजयी आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत। पक्षफुटीचा धोका लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नवनिर्वाचित आमदारांकडून हे प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे। पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम राहणार असून सर्व आमदार या निर्णयाशी बांधील असतील असे या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं जाणार आहे। यावरून दगाफटका होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंकडून खबरदारी घेतली जात असल्याचं दिसत आहे। विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 आमदार विजयी झाले। यामध्ये सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय पोतनीस, आदित्य ठाकरे, अजय चौधरी या मुंबईकर आमदारांसह नितीन देशमुख, कैलास पाटील, दिलीप सोपल, भास्कर जाधव हे 9 आमदार पुन्हा निवडून आले आहेत। आमची जात आणि आमची लेकरं बाळं मोठं करण्यासाठी आम्हाला लढावं लागणार आहे। कोण आल्यानं आमच्या समाजाचं भलं होईल असं आम्ही कधीच अपेक्षित धरलं नाही, असं मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मनोज जरांगे पाटील म्हणाले की पहिल्यांदा तेच होते आणि आताही तेच आहेत, त्याच्यामुळे आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे। कोणी आलं काय किंवा कोणी मुख्यमंत्री झालं काय, आम्हाला लढावं लागणार आहे। त्यामुळेच आम्ही उठाव आणि चळवळीवर विश्वास ठेवलाय। मनोज जरांगे पुढे म्हणाले, आम्हाला लढावं लागणार आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे। सासू जरा खंदुशी असल्यासारखी आहे आणि सासूला जनता बरोबर ठेप्यावर आणते। सत्ता असते त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवलं होतं आणि आताही तेच सत्तेत आहेत। त्याचे आम्हाला काही वाटत नाही। आम्ही मैदानातच नाही आहे तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता। कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय याचा आम्हाला काही सोयरसुतकच नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावर दिली आहे। मनोज जरांगे म्हणाले की
मी सरकारला सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं घ्यायचं, नाहीतर मराठे पुन्हा छातडावर बसणार आहेत. सरकार आणि फरकार कितीही येऊन जातील आणि मराठ्यांना गुडघे टेकायला लावतात. आमच्यासोबत बेईमानी करायची नाही. सामूहिक आमरण उपोषण बसणार आहे. तुमचं सरकार बसलं की लगेच उपोषणाची तारीख ठरवून जाहीर करणार आहे. मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही, नाहीतर मराठे तुम्हाला टाळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणावर सोमवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला आजपर्यंतची मुदत दिली आहे. गेल्या सुनावणी दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने वेळ मागितली होती. न्यायालयाने 25 नोव्हेंबरला सुनावणीची तारीख निश्चित केली होती. यापूर्वी 24 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्यायमूर्ती ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सूर्यभान पांडे यांना या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. याचिकाकर्ते कर्नाटकचे एस विघ्नेश शिशिर न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर झाले आणि त्यांनी दावा केला की त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती. रायबरेली लोकसभा निवडणुकीला आव्हान देणारी जनहित याचिका 3 महिन्यांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल करण्यात आली होती. यामध्ये एस विघ्नेश शिशिर यांनी सांगितलं की त्यांच्याकडे अशी अनेक कागदपत्र आणि ब्रिटिश सरकारचे काही ईमेल आहेत, ज्यावरून राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचं सिद्ध करतात. या आधारावर त्यांची निवडणूक रद्द करण्यात यावी. बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान एस विघ्नेश शिशिर यांनी न्यायालयाला सांगितलं की उच्च न्यायालयातील त्यांची पूर्वीची याचिका मागं घेतल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्याला 2 वॉरंट दिले होते. या वॉरंटमध्ये राहुल गांधी यांचे ब्रिटिश नागरिकत्वाच्या आधारे त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तर शिशिर यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2014 मध्ये मोदींची जशी लाट होती तशी आता सरकारची कुठलीही लाट नव्हती. जनतेमध्ये सरकारविरोधात आक्रोश होता. त्यामुळे हे सरकार जनतेनं निवडून दिलं आहे का, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. नाना पटोले यांच्याबाबत मला पूर्ण माहिती नाही. त्यांनी हायकमांड समोर काय भूमिका मांडली याची माहिती घेतो, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसंच आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू, असंही ते म्हणाले. विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रापुढे असलेल्या अनेक प्रश्नांना घेऊन लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका पार पाडू, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले. हे सरकार जनतेनं निवडून दिलं आहे का, असा प्रश्न महाराष्ट्रातील जनता टाहो फोडून विचारत आहे. त्याचं उत्तरही देणं अपेक्षित आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 2014 मध्ये मोदींची लाट होती. त्यावेळी काँग्रेसनं 42 जागा जिंकल्या होत्या. 2019 मध्ये पुलवामा सारख्या घटना घडल्या तेव्हा काँग्रेस 2 आकडी संख्याही गाठू शकणार नाही असं वातावरण होतं. तशा वातावरणातही आम्ही 44 जागांवर विजय मिळवला होता. पण आता आम्ही 16 जिंकल्या. सध्या राज्यात कुठलीही लाट नव्हती. सरकारविरोधात आक्रोश होता. जनमत हे सरकारच्या विरोधात असतानाही असा निकाल कसा लागू शकतो, असा प्रश्न लोकांनाच पडला. याचं विश्लेषण आम्ही करू, असं वडेट्टीवार म्हणाले. लाडकी बहीणच्या नावानं 5% मतं फिरली असतील, पण लाडकी बहीण पुढे करून दुसरा खेळा प्रयोग झाला का, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. तसंच महाराष्ट्रात असं शक्य नाही असं जनता म्हणत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले. मराठा नेते मनोज जरांगे यांनी त्यांचे 205 उमेदवार कोठे निवडून आले सांगावे. खोट्या गोष्टी सांगून दिशाभूल करू नये. मराठा समाजाचे 112 आमदार निवडून आले. ओबीसी नेते यांना सर्व जाती यांनी सहकार्य केलं. राजेश टोपे आणि रोहित पवार यांच्या सांगण्यानुसार जरांगे यांचं आंदोलन सुरू होतं, असं ओबीसी आंदोलनाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले की आमच्या आंदोलनावर अनेक आरोप झाले, पण आम्ही ठाम भूमिका घेतली. आघाडी नेते यांनी ओबीसी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. ज्यांना आम्हाला निवडणुकीत पाडायचं आहे त्यांना पाडलंय. जातीय जनगणना झाली पाहिजे. राज्यात सत्ता बदलण्याची आम्ही भाषा केली आणि ते करून दाखवलं. माझी विधान परिषदवर बोलवण करू नये, तर मी राज्यातील अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत असल्यानं नवीन सरकारनं मला कॅबिनेट मंत्रीपद, महसूल किंवा शिक्षण खातं द्यावं, असं मत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. लक्ष्मण हाके म्हणाले की राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली असून त्यात ओबीसी समाजानं चांगलं मतदान केलंय. आम्ही ओबीसी उमेदवार दिले त्या ठिकाणी आणि महायुतीला मतदान करावं आवाहन केलं होतं. त्याला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. जो राज्याचा मुख्यमंत्री होईल त्यांनी पंचायत राज निवडणूक कधी होणार याबाबत पुढाकार घ्यावा.
ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लागावे. मराठा नेते मनोज जरांगे एक बावळट माणूस उठतो आणि रोज वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका बदलतो आणि राज्यात जातीय तेढ निर्माण करतो. जरांगे राज्यात 130 मतदारसंघात पाडापाडी करण्याचं सांगत होते, पण त्यांनी ज्या ठिकाणी मेसेज दिला त्या जागी विरोधी उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे आता त्यांचे आरोपांना उत्तर देण्यास कंटाळा मला आलाय. आमचं विजन यशस्वी झालं असून जरांगे या खुळचट माणसाला माझं सांगणं, ज्या ठिकाणी सभा घेतल्या तिथं उमेदवार विजयी झाले. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात जय पारदादापैकी कुणी एक जरी फिरला असता तरी त्याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. रोहित पवारांनी बारामतीमध्ये अजित पवार यांचे पाय पकडून माझ्या मतदारसंघात येऊ नका असं म्हटलं. असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर टीकास्त्र डागलंय. दरम्यान अजित पवार आणि रोहित पवार यांची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर भेट झाली. यावेळी अजित पवार रोहित पवारांना म्हणाले की बेट्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की अजित पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्या सभेमुळे काहीतरी खालीवर झालं असतं किंवा उलटही झालं असतं, पण ते बारामतीमध्ये अडकून पडले असा टोला रोहित पवारांनी लगावला. यावरून अमोल मिटकरी यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा किती खोटा बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करून आज मस्तीत बोलतोय. जय पारदादापैकी कुणी एक जरी कर्जत जामखेडमध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराडमधील प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. ज्यावेळी अजित पवार आणि आमदार रोहित पवार समोरासमोर आले. रोहित पवार यांनी चरणस्पर्श करत अजित पवार यांचा आशीर्वाद घेतले. या दरम्यान अजित पवार यांनी रोहित पवार यांना उद्देशून म्हणाले की बेट्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर. असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपनं देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहतील. त्यानंतर हे पद शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलं जाईल. पण फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची 2.5 वर्ष होण्यापूर्वीच भाजप अध्यक्ष बनवण्यात आलं तर त्याचे उत्तराधिकारी म्हणून मुख्यमंत्रीपदाची माळ भाजप नेते विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात घातली जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. त्यात भाजपच्या पारड्यात सर्वाधिक 132 जागा गेल्या तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. दुसरीकडे काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीची या निवडणुकीत प्रचंड हाराकिरी झाली. महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या 10 जागांवर समाधान मानावं लागलं. सपच्या खिशात 2 तर इतर पक्ष आणि अपक्षांच्या 10 जागा निवडून आल्या. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याविषयी राज्याच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं यासंबंधी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. त्यानुसार पहिली 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीस आणि दुसरी 2.5 वर्ष एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची धुरा वाहतील. 2.5 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाईल. भाजप श्रेष्ठींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील नेत्यांनीही या रणनीतीला हिरवी झेंडी दाखवली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची 2.5 वर्षाची टर्म पूर्ण होण्याआधीच त्यांना भाजप अध्यक्ष करण्यात येईल असंही सांगण्यात येतंय. मग या स्थितीत त्यांच्या 2.5 वर्षाच्या उर्वरित कालावधीत भाजप नेते विनोद तावडे किंवा चंद्रकांत पाटील या दोघांपैकी एकाकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र सोपवली जातील. त्यानंतर त्यांचा काळ संपल्यानंतर उर्वरित 2.5 वर्ष एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळतील. भाजपच्या या रणनीतीमुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी 2.5 वर्ष ताटकळत बसावं लागेल हे जवळपास स्पष्ट झालंय.